गौरी माता की जय। इन उद्घोषों के साथ फिर एक बार आगरुड़ी गांव स्थित शिवसेना उपजिला प्रमुख रोहिदास पाटिल और पूर्व विरोधी पक्ष नेता सरोज पाटिल के निवास स्थान पर मां गौरी की स्थापना हुई है। भक्ति और आध्यात्मिक माहौल के बीच विराजमान मां गौरी की भक्ति की परंपरा को 87 वर्षों से लगातार पाटिल परिवार ने आज भी निरंतर रखने का अद्भुत काम किया है। कहते हैं कि मां गौरी से जो भी कुछ सच्ची श्रद्धा से मांगो तो वो मिले बिना नहीं रहता, और मां के इसी आशीर्वाद और कृपा के धनी रोहिदास पाटिल और सरोज पाटिल की आस्था अपने आप में अनोखी है। पाटिल परिवार के घर विराजमान मां गौरी की स्थापना के पीछे रोहिदास पाटिल के दादाजी और दादी जी से जुड़ी कहानी है, जिन पर कृपा और चमत्कार के चलते आज यह मां मन्नतों की देवी भी कहलाती है, और इसलिए यहाँ बड़ी संख्या में भक्तगण आशीर्वाद लेने पहुंचते हैं। मां गौरी का आशीर्वाद लेने शिवसेना उपनेता विजय नाहटा की बहू गार्गी रोहन नाहटा सह कई प्रतिष्ठित व्यक्ति भी मां के दरबार पहुंचे। मौका मां गौरी उत्सव का था, इसलिए यहां प्रस्तुत हरिपाठ और मंगला गौरी कार्यक्रम ने इस उत्सव में अलग उत्साह और ऊर्जा भरने का अद्भुत काम किया। विजय नाहटा की बहू समाज सेविका गार्गी रोहन नाहटा ने इसी अवसर पर अपनी भावनाएं व्यक्त की। हर साल यहाँ पे वो गौरी रखते हैं और मैं सरोज ताई का तहे दिल से शुक्रगुजार करती कि उन्होंने मुझे यहाँ इनवाइट करा। जब मैं यहाँ पे आई तो इतना सुंदर सजावट, इतना सुंदर गौरी, मुझे बहुत मज़ा आया। और ये हर साल रखते हैं और मुझे हर साल यहाँ पे आना है। बोलते कि जब गौरी घर पे आती है तो लक्ष्मी घर पे आती है, और उनके घर पे तो दो लक्ष्मी ऑलरेडी आ चुकी है। तो उनके लिए उनको ऑल द बेस्ट विशेस। थैंक यू सो मच। वहीं रोहिदास पाटिल और सरोज पाटिल ने मां गौरी प्रति अपनी आस्था को प्रकट करते हुए कहा कि उन्हें विश्वास है कि 3 पीढ़ियों से चली आ रही इस ऐतिहासिक परंपरा को उनका बेटा नयन पाटिल और बहू भी बरकरार रख मां की सेवा आराधना करेंगे। आमच्या घरी गौराई आज आलेले आहे आणि तिची आज पूजा अर्चा सुरू आहे। आपण मध्ये आताच भजन वगैरे सुरू आहे, हरिपाठ चालू आहे आणि अनेक नागरिक या ठिकाणी आमच्या गौराईचं दर्शन घेण्यासाठी त्यांची रीग लागलेली आहे। खरं तर आमची ही गौराई ही आमच्या वडिलांचे आई वडील आणि माझे आजी आजोबा यांनी या गौराईचं म्हणजे सुरुवात केलेली आहे। साधारण माझे वडील गेले त्यांना 84 वर्ष झाली आणि 84 वर्षाचे वडील होते आणि मग जवळजवळ 80 वर्षापासून आमच्या घरी गौराई येते। त्यावेळी आमच्या आजी आणि आजोबा ही गौराई आणायचे, त्यावेळी त्यांचे दिवस फार हालाकीचे होते, परंतु त्यांनी 1 वर्षसुद्धा ही गौराईला टाकली नाही। सातत्याने गौराई आज पण आमच्या घरी असते। आमची खरं तर ही 3री पिढी आहे। माझे आजी आजोबा, माझे आई वडील आणि आता आम्ही सुरू केलं, म्हणजे 3री पिढी आहे। आणि याच्या पुढे माझा मुलगा आहे, हे सुद्धा ही गौराई आणतील। ही जी वाढ वाढल्याने सुरू केलेली परंपरा आहे ही कायमस्वरूपी आपण सुरू ठेवणारच आहोत। तसेच ही फार गौराई म्हणजे नवसाला पावणारी गौराई आहे। आमच्या ज्या मागण्या आहेत, आमच्या ज्या इच्छा आहेत, आमच्या ज्या अपेक्षा आहेत, त्या सर्व काही या गौराईने पूर्ण केल्या। त्याच्यामुळे आमचा फार ह्या गौराईवर भरोसा आहे आणि नवसाला पावणारी गौराई आज आमच्या गौराईच्या निमित्ताने सर्व आमच्या माहेरवासी सर्व महिला, आमच्या मुली, आमच्या काकींच्या मुली आणि आमच्या गावातील बऱ्याचशा महिला या ठिकाणी येत असतात आणि आवर्जून वर्षातून एकदा ही गौराई असते आणि पारंपरिक पद्धतीने गौराईचा सण आम्ही साजरा करतो। आपल्याला माहीतच आहे की जुन्या परंपरेनुसार ह्या गौराईला आमच्या महिला इतर नृत्य करत असतात आणि महिला नृत्य करत असताना एखादीच्या अंगात गौराई येते, तिच्या अंगात आल्यानंतर मग आम्ही ते कॉईन किंवा बांगड्या लपून ठेवतो। मग त्या गरम पाण्यात असो किंवा कुठे असो किंवा केळ्यामध्ये कॉईन असो, ती गौराई अंगात आल्यानंतर त्या बरोबर तिथे जाऊन त्या काढतात। ही जुनी परंपरा आहे, पूर्वी फार व्हायचं असतं। तर आता थोडं म्हणजे लेटेस्ट जमान्याप्रमाणे थोडंसं ते लोप होत चालले परंपरा, परंतु पूर्वी आम्ही पाहत होतो की कुठे तुम्ही ते कॉईन ठेवा किंवा कुठे त्या बांगड्या ठेवा, गौराई अंगात आले तर ती लेडीज बरोबर तिथे जाऊन ते काढणार। तर अशी एक प्रथा परंपरा होती ती आज पण आम्ही सुरू ठेवलेली आहे आणि आमच्या आजी आजोबांनी, आमच्या आई वडिलांनी जी सुरू केलेली परंपरा आहे गौराईची ती आम्ही पुढेही अशीच सुरू ठेवू। सालाबद्धाप्रमाणे याही वर्षी म्हणजे माझ्या
आग्रोळी गावामध्ये आज मी जिल्हा प्रमुख नवी मुंबईचे झाले. तर आज आम्ही जो गौरी मातेची इथे स्थापना केलेली एक आगळा वेगळा असा आनंद आहे. नेहमीच दरवर्षी आम्ही गौरीची स्थापना करतो. तुम्ही जर पाहत असाल की आग्रोळी गावामध्ये आमची 65 वर्षाची अशी परंपरा आहे की एक गाव एक गणपती, परंतु ही गौरी माता ही आमच्या नवसाची आहे, म्हणजे आमच्या सासऱ्यांच्या नवसाची आहे. म्हणजे त्यावेळेस त्यांना म्हणजे त्या पणजी माझ्या सासूबाई होत्या, त्यांना असं मुलं टिकत नव्हते, तर त्यांनी गौरी मातेला नवस केलेला होता की मला जर मुलगा झाला तर मी गौरी मातेची स्थापना करेन. आणि त्यानुसारच मी गौरीची स्थापना करत आहोत. आणि आमच्या गौरी मातेचा तुम्ही आरास बघाल की अगदी मन मुराद असं आमचा आनंद इथे असतो. आणि आमच्या गौरीला असा पंचपक्वान्नाचा नैवेद्य एक खिरापतच असते, मग पुरणपोळी असू दे, मोदक असू दे, खीर असू दे, डाळ भात भाजी, जेवढे पंचपक्वान्न आहेत त्याचं इथे नैवेद्य आम्ही देतो गौरी मातेला. आणि आमच्यामध्ये एक वेगळीच उत्सुकता असते. आज तुम्ही बघाल की माझ्याकडे हरिपाठ असतं, भजन असतं, कीर्तन असतं, मग रात्रीच्या वेळेस सगळ्या महिला फेर धरून गाणी गातात. म्हणजे जी जुनी परंपरा आहे ती आजही आम्ही टिकून ठेवलेली आहे. त्यामुळे आज एक छान असं वाटतं. आणि या निमित्ताने आज नाटासाहेबांच्या सुनबाई आज गौरीच्या दर्शनाला इथे आलेला आहे. त्यामुळे आणखीन एक छान वाटतं की जेव्हापासून मी जिल्हा प्रमुख झाले तर आणि नगरसेविका आज तसं बघायला गेलं तर माझी 3rd टर्म आहे, तर त्यानुसार लोकांची सेवा करता करता एक म्हणतात ना समाजकारण आणि राजकारण करत असताना कुठेतरी घरामध्ये देखील एक आपला एक रुतबा असला पाहिजे, एक वर्चस्व असलं पाहिजे. या निमित्ताने आज माझ्या सुना आहेत आणि माझ्याकडे आता मॅडमने सांगितलं तुम्हाला माहिती आहे ट्विन्स झालेले आहेत, म्हणजे एक लक्ष्मीच आलेल्या आहेत. तर ही परंपरा आमची अशीच चालू राहणार आहेत आणि आम्ही आशा करतो की आमची येणारी पिढी ही परंपरा चालू ठेवतील आणि नक्कीच चालू ठेवणार, कारण आपले संस्कारच असे आहेत की या माध्यमातून ही परंपरा पुढे चालू राहील. आणि या निमित्ताने मी आपल्या प्रभागातील सर्व नागरिकांना, आता गणेश उत्सव चालू आहे, गजाननांचं सगळीकडे अगदी छान असा उत्सव साजरा केला जात आहे. आज गौरी गणपतीच्या या सणानिमित्त मी सर्व नागरिकांना खूप खूप शुभेच्छा देते. ब्युरो इनपुट EW नेटवर्क.